तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण करणार आहे लोगो एडिटिंग. तर मित्रांनो, मंडळाचा लोगो म्हटलं की तो खास असलाच पाहिजे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता काही अशा प्रकारचे आपण PLP फाईल आणि PSD फाईल तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे, जे की फुल्ली एडिटेबल असणार आहे. ज्यामध्ये PLP फाईल आपण बघून घेऊया. तर प्रथमतः आपण ॲड केलेला आहे शॅडोच्या वरती आपण जे काही लोगो आपण ज्याच्यामध्ये ॲड करणार आहे ते ऑलरेडी सेटअप केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ते चेंज तुम्ही करू शकता. नंतर आपण इथं स्थापना ॲड करायसाठी एक बॉक्स तयार केलेला आहे खाली. नंतर इथं तुम्ही तुमच्या जवळची मूर्तीची PNG जर असेल तर ती ॲड करू शकता किंवा ही अशीच ठेवली तरी चालेल. नंतर आपण ॲड केलेलं आहे टेक्स्टिंग, ज्यामध्ये तुम्ही मंडळाचं नाव टाकू शकता. जे काही टाकायचे ते टाकू शकता तुम्ही. फुल्ली एडिटेबल आहे. फक्त इथून लॉक काढा आणि याच्यात तुम्ही एडिट करा. श्रीलिपीसाठी तुम्हाला कन्व्हर्टर यूज करायचं आहे. कन्व्हर्टर तुम्ही कोणताही यूज करू शकता. नंतर जे स्थापना वर्ष आहे ते मात्र रेग्युलर आपलं याच्यामध्ये आहे. तर इथं तुम्ही काहीही टाकू शकता तुमच्या मनाने. मराठीत टाकलं तरी चालेल. कन्व्हर्टरसाठी तुम्ही काय यूज करायचे सांगतो, जर का तुम्हाला इथं काही चेंज करायचं असेल तर हा सॅम टूल म्हणून एक कन्व्हर्टर आहे, ज्याच्यामध्ये गेल्यानंतर श्रीलिपी कन्व्हर्टरमध्ये जाऊन इथं तुम्ही मराठीत जेही काही टाईप करसाल, जसं की इथं रन टाईप केलं आणि कन्वर्ट टू श्रीलिपी केल्यानंतर खाली इथं त्याचा युनिकोड येतो. तो इथून तुम्ही कॉपी करून इथं तुम्हाला ॲड करू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, दॅट इझी, सोपं आहे एकदम. तर अशाच प्रकारचा तुम्हाला PSD फाईल मिळणार आहे. फक्त त्याच्यामध्ये हे 2 फॉन्ट इन्क्लूड नसणार आहेत. ते स्पेशली आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तर जावा, लवकरात लवकर डाउनलोड करा आणि सगळ्यांच्या प्रोफाईलला शेअर करा. आपल्या इंस्टाग्रामवरती कोण नवीन असेल तर त्याला फॉलो करा. व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि तिथून जॉईन व्हा. तर सेव्ह ॲज इथून तुम्ही अल्ट्रामध्ये सेव्ह करू शकता, किंवा इथून जर तुम्हाला बॅकग्राऊंड पाहिजे नसेल तर इथून तुम्ही ट्रान्सप्लांटमध्ये जाऊन इथून तुम्ही असं देखील सेव्ह करू शकता. तर भेटूया मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत धन्यवाद.